वेलकम गाईज टू माय न्यू ब्लॉग. आम्ही आज जातो हनुमान टेकडीला, जे की शहरामध्येच एक ट्रेकिंगसाठी आपली चांगली टेकडी आहे. आणि आपण आज सगळेजण तिथे जाऊन हनुमान टेकडी ट्रॅक करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे किती मस्त सुंदर पावसाळ्यामध्ये वातावरण असतं हनुमान टेकडीचं. तर चला आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. प्रवास सुरूच करताच आम्हाला मिळाला एक वाटेत हा छोटासा पाणी साचलेला एक डबका. आणि इथनं हिमायतबागचा नजाराही खूप सुंदर दिसत होता. हिमायतबागची टेकडी होती समोरची. इथं आम्ही थोडासा व्ह्यूचा मजा घेतली आणि पुढच्या प्रवासासाठी निघलो. आणि लगेचच पुढं आल्यानंतर आम्हाला इथनं स्पष्ट दिसत होती जिथं आम्ही चाललेलो आहे हनुमानाची टेकडी. आणि ही हनुमान टेकडी खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही सर्वजण इथे पोहोचलो. पोहोचता सर्व प्रवास सुरू केला पुढे जाण्यासाठी. आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि शिवांश आणि परी खूप मजा घेत होते. आणि प्रत्येक पायरी ते मोजत मोजत त्यांनी टोटल टेकडीवरच्या पायऱ्या मोजल्या आणि टोटल पायऱ्या होत्या आपल्या 93. पायऱ्या चढता चढता थोडासा दम इथे लागतो, मात्र पुढे मंदिर दिसताना अतिशय आनंद होतो. परीने मोजल्या 97 आणि शिवांशने मोजल्या 93, पण टोटल 93 ते 97च्या आसपास इथे पायऱ्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही टेकडी चढल्यानंतर हा सुंदर असा नजारा दिसत होता. हा नजारा अतिशय सुंदर आहे. इथनं आपल्याला जो व्ह्यू मिळतोय तो अतिशय चारी बाजूंनी वेगवेगळे औरंगाबादचे आणि संभाजीनगरचे परिसर दाखवणारा हा व्ह्यू आहे. हा जो परिसर दिसत आहे हा गोगाबाबा टेकडी, त्याचप्रमाणे विद्यापीठ परिसर, हा सर्व परिसर इथनं अति स्पष्ट दिसतो. त्याचबरोबर ही मंदिर आणि मंदिराची मूर्ती अतिशय मन वेधून घेणारं इथे चित्र पाहायला मिळतं. आम्ही सर्वांनी इथे बीबी का मकबराही बघितला. आपण पाहू शकता स्पष्ट बीबी का मकबराही अगदी स्पष्ट इथनं दिसत आहे. अतिशय सुंदर असा नजारा टेकडीवरून दिसतो. आपण जर सुट्टीच्या दिवशी, संडेच्या दिवशी आपण जर कधी संभाजीनगरच्या आजूबाजूच्या जवळचा परिसर बघण्यास इच्छुक आहात आणि आपल्याला शॉर्ट ट्रिप करायची आहे तर अतिशय बेस्ट ठिकाण आहे. आपण संडेच्या दिवशी इथे आपल्याला ट्रेकिंगचाही मजा घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे हनुमानाचं दिसणारं सुंदर मंदिर, त्याचप्रमाणे बाजूभोवतीचे सर्व नजारे, इथं दिसणारी तुम्हाला हिमायतबागची टेकडी, तशीच गोगाबाबाची टेकडी, युनिव्हर्सिटीचा परिसर, बीबी का मकबरा, हे सर्व अगदी लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला हर्सुल तलावही अतिशय स्पष्टपणे दिसतो, जो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. छान आहे. कशी रे? बेगमपुरातूनही या टेकडीला येण्यासाठी रस्ता आहे. पावसामुळे अतिशय परिसरही खूप बहरलेला आहे. त्याचप्रमाणे इथे युनिव्हर्सिटी ही खूप जवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथं तुम्ही ज्यावेळेस फिरायला येत आहेत त्यावेळेस तुम्ही एक छोटीशी पिकनिकही करू शकतात. इथनं तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय इथनं तुम्हाला गोगाबाबा टेकडी ही अतिशय स्पष्टपणे दिसते. हा रस्ता गोगाबाबा टेकडीसाठीच जातो. आणि मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये मुलंही चांगल्या प्रमाणे रमतात. हे आहे हनुमानचं मंदिर, जे तुम्हाला चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर आता तुम्हाला इथनं दिसेल हर्सुलचा हा तलाव, अगदी स्पष्टपणे दिसतो हर्सुलचा तलाव.
ह्या टेकडीचं खास वैशिष्ट्य हेच आहे की इथनं चारही बाजूनी वेगवेगळे नजारे तुम्हाला दिसतात संभाजीनगरचे. जसा हर्सूलचा तलाव आहे मी तुम्हाला पहिले दाखवला, इथनं बीबी का मकबरा म्हणजे आपला हा मिनी ताजमहल, त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीचा परिसर, त्याचप्रमाणे गोगाबाबा टेकडी आणि औरंगाबादचा सुंदर असा नजारा हिमायतबागची टेकडी. अतिशय मन प्रसन्न करणारे इथनं चित्र तुम्हाला दिसतं. जर तुम्ही सकाळच्या वेळेस आला तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आम्ही सगळ्यांनी इथं खूपच एन्जॉय केला आणि आता आमची वेळ झालेली होती वापस जाण्याची. आणि परी शिवांशींनी आता बाय बाय करत आता आम्ही खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. खाली आल्यानंतर आम्हाला सुंदर असा व्ह्यू पॉईंट दिसला, तर इथं जाण्याचा मोह आम्हाला काही आवरला नाही, तर आम्ही सर्वांनी व्ह्यू पॉईंटचाही अगदी मजा घेतला. इथं गेल्यानंतर आणखीन स्पष्टपणे आम्हाला दिसत होता युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीच्या भागातील परिसर. इथं गेल्यानंतर सर्वांनीच 5 ते 10 मिनटं स्पेंड करून खालच्या वातावरणाचाही खूप मनसोक्त आनंद घेतला. ह्या प्रकारे आमचा रविवार अतिशय शॉर्ट ट्रिपमध्येही खूप सुंदर असा झाला. सकाळच्या 2 ते 3 तासामध्ये आम्ही अतिशय निसर्गरम्य असा वातावरणाचा आनंद घेतला आणि आता आम्ही निघालो वापस जाण्यासाठी घरी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल. धन्यवाद. पण टेकडीचं लाईव्ह लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेलं आहे.